नमस्कार. तर लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आप्पा म्हणतात की एकही दिवस विनायकची आठवण आल्याशिवाय जात नाही आहे, पण आज वेगळीच हुरहुर लागली आहे या जीवाला. आणि रागाने म्हणतात की विनयचा जीव घेतला आहे त्या लोकांनी आणि परत असं घडू नये त्यासाठी मी या दोन गावातली आणि या दोन घरातली दुश्मनी मी कधीच संपू देणार नाही. कमल म्हणते की अहो पण असं का, विनय तर माझा भाऊ होता, मग मला किती आठवण येत असेल, आठवण काढून काय तो परत येणार आहे का, त्यामुळे तुम्ही आता शांत व्हा. आप्पा म्हणतात की नाही कमल, मी नाही विसरू शकत, या हातामध्ये जीव सोडला आहे त्याने, मी तो प्रसंग कधीच विसरू शकत नाही, असं म्हणून ते खूप इमोशनल होतात. कमल म्हणते की देव करो आणि परत असं काही न हो, दोन्ही गावातली पोरं परत प्रेमात पडली तर काय होईल. तर दुसरीकडे आपण पाहतो की साहेबराव सावित्रीसोबत बोलत असतात. साहेबराव म्हणतात की आता साखर गावातील कोणीही पळशी गावातील पोरावरती प्रेम करायची हिंमत करणार नाही, आणि तशीच जर चूक केली तर गावातील लोकांना माहीतच आहे त्याचे परिणाम काय होतील ते. आणि आता उद्या देवीच्या पूजेनं सगळं काही नीट होईल. आणि ते सावित्रीला म्हणतात की तुम्ही आता शांत झोपा. तर दुसरीकडे सानिका सरकारसाठी दूध घेऊन येते आणि विचारते की झोप येत नाही आहे का. त्यावर सरकार म्हणतो की हो, किती मार्क पडणार या विचाराने मला झोपच येत नाही. सानिका म्हणते की आजची टेस्ट होती कमिटमेंट म्हणजे दिलेल्या शब्दाचं पालन, सेल्फ कंट्रोल म्हणजे नियंत्रण, आणि टॉलरन्स म्हणजे सहनशक्ती. यात तुला मिळाले आहे 7.5 मार्क्स. आता त्यावर सरकार खूप खुश होऊन म्हणतो की आई शपथ 7.5 मार्क्स, क्या बात है. सानिका म्हणते की तू एवढा का खुश झालायस. सरकार म्हणतो की खुश नको होऊ तर मग काय करू. अगं तुझ्या भावाचा एवढा मार खाल्लाय, एवढे चटके सोसले आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला 7.5 मार्क्स दिलेस ना, त्यापेक्षा तुम्हाला मायनसमध्ये मार्क द्यायचे ना. सानिका म्हणते की मागच्या टेस्टमध्ये मी तुला 7 मार्क दिले होते, पण या टेस्टमध्ये आधी मार्क जास्तच दिला आहे ना, अर्धा. आणि म्हणते की मार खाल्ला त्याबद्दल मी तुझ्यासाठी दूध आणलंय, असं म्हणून तिथेही त्याला हळदीचे दूध देते आणि म्हणते की मम्मी म्हणते की हळदीचं दूध पिल्याला चांगलं असतं. सरकार मनातच विचार करतो की मी तर शपथ घेतली आहे की साहेबरावांचं घरचं मीठसुद्धा खाणार नाही. आणि तो सानिकाला म्हणतो की मला दूध आवडत नाही. सानिका म्हणते की आवडत नसलं तरी तुला औषध म्हणून घ्यावंच लागेल, मलासुद्धा बळजबरी काढा दिला होताच ना. मग सानिका सरकारला त्याचं नाक दाबून जबरदस्तीने दूध प्यायला लावते. आता सरकार म्हणतो की अहो काय करताय तुम्ही. सानिका म्हणते की तू कसा मला काढा पाजला होतास. सरकार म्हणतो की अहो मी तुमचा ट्रेनर आहे, तुम्ही कोण आहात माझ्या. तेव्हा सानिकाला राग येतो आणि ती तिथून जायला लागते. सरकार तिला थांबवत म्हणतो की सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं, तुम्ही कोण आहात माझ्या म्हणजे. त्यावर सानिका विचारते की कोण आहे. तेव्हा सरकार काहीच बोलत नाही आणि सानिकाच्या हातातून दुधाचा ग्लास घेतो. तर दुसरीकडे साहेबराव सावित्रीला आवाज देत असतात आणि ते म्हणतात की मंदिरामध्ये जायचं आहे ना, अजून किती उशीर लावणार आहात. तेव्हा सावित्री तिथे येतात आणि म्हणतात की देवीच्या ओटीचं सामान घ्यायचं होतं ना, म्हणून थोडा उशीर झाला. जय म्हणतो की मी असं ऐकलं आहे की आप्पा पण येणार आहेत देवळामध्ये आज. साहेबराव म्हणतात की मग येऊ दे की, फक्त त्याने माझ्यासमोर यायची हिंमत करू नये. तेव्हा सानिका तिथे येते आणि म्हणते की मी पण येते तुमच्यासोबत. साहेबराव तिला म्हणतो की ठीक आहे चल. तितक्यात सरकार तिथे येतो आणि म्हणतो की सॉरी साहेब, मी आत्ता यांना कुठे जाण्याची परवानगी नाही देऊ शकत. मी आत्ता यांचा फक्त बॉडीगार्ड नाही आहे तर ट्रेनरसुद्धा आहे, त्यामुळे आता यांच्या प्रॅक्टिसची वेळ झाली. आता प्रॅक्टिस चुकून चालणार नाही. सानिका म्हणते की एका दिवसाने काही फरक पडत नाही. साहेबराव म्हणतात की बरोबर म्हणतोय तो, त्याला जे काम दिलं आहे तेच करतो आहे तो. आणि म्हणतात की पण राजा आजचा दिवस महत्त्वाचा आहे, देवीच्या वर्धापन दिनाचा दिवस आहे, त्यामुळे आधी आपण तिकडे जाऊया, मग तुम्ही प्रॅक्टिस करायला जा. आणि म्हणतात की तिथे कळशी गावाची माणसंसुद्धा येतील, त्यामुळे तुझ्यावर आज जास्त जबाबदारी आहे, त्यामुळे तू तिला एकदा सोडून कुठेही जायचं नाही. आणि आपण आज नवससुद्धा करणार आहोत की आपलं साखरगाव जिंकलं पाहिजे. त्यावर जय म्हणतो की खरं आहे, असं नवस करून जर जिंकलो असतो तर कोणाला मेहनत करायची काय गरज होती. तेव्हा साहेबराव रागाने म्हणतात की मेहनतीच्या गोष्टी तू नको करू, स्वतःला दिलेलं एक कामही नीट करता येत नाही आणि मेहनतीच्या गोष्टी करतोय. मग ते मंदिरात जाण्यासाठी तिथून निघतात. आत्या म्हणते की असू दे जय, पण बाई मला त्याची भीती होती तेच झालं. त्या सानिकाला जरा काही बोललं की दादा वस्कन अंगावर येतं. त्या राजाला सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त किंमत आहे. आणि परत म्हणते की पण असू दे, तू तरी काय करणार. तर दुसरीकडे आपण पाहतो की आप्पा आणि सरकारची आई देवीच्या दर्शनासाठी येतात. आता त्याचवेळी साहेबरावांची गाडी तिथे येते. आप्पा मंदिराकडे जायला निघतात, त्यावेळी साहेबराव, सरकार आणि बाकीचे लोक गाडीतून उतरतात. त्यांचं मात्र एकमेकांकडे लक्ष जात नाही. आता सरकार जाऊन सानिकासाठी ओटीचं सामान घेऊन येतो आणि मग ते दोघं साहेबरावांच्या मागे मंदिरात जाण्यासाठी निघतात. मंदिरातील पुजारी आप्पांना म्हणतो की आप्पा पहिल्यांदा यांना ओटी भरू द्या, मग तुम्ही भरा. हे ऐकल्यावर साहेबराव आणि आप्पा एकमेकांकडे
बघू लागतात. साहेबराव म्हणतात की पहिला पूजेचा मान आमचा. आप्पा म्हणतात की मंदिरात देवाला सगळे सामान असतात, देव पैशाने खरेदी करता येत नाही. आणि ते एकमेकांकडे रागाने बघू लागतात. आता साहेबराव म्हणतात की काही असलं तरी पहिला मान आमचाच आहे. आप्पा म्हणतात असं मंदिरात कुठे लिहिलं आहे का? तेव्हा पुजारी म्हणतो की आप्पा पहिले यांची पूजा होऊ द्या, मग तुमची करतो. त्यावर आप्पा म्हणतात की भरपूर दक्षिणा दिल्यामुळे भुरळ पडली का? साहेबराव म्हणतात की इथे पहिला मान आमचा आहे. आप्पा म्हणतात की ढीगभर पैसा ओतून मान मिळत नसतो. गोरगरिबांचे घरं लुटून लाखो रुपये जरी ओतले ना तरी त्याला किंमत नसते, आणि कष्ट करून घामाच्या एका रुपयाला सुद्धा तिथे किंमत असते. साहेबराव म्हणतात की त्यांच्या नशिबात हे असं काही नसताना त्यांना कष्ट करावेच लागतात, त्यामुळे त्यांच्या डोळ्यात आमचा पैसा खुपतो. तेवढ्यात सानिका तिथे येते आणि त्यांचं भांडण पाहून ती आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागते. साहेबराव म्हणतात की माझी वस्तू माझ्यापासून लांब गेली ते तुझ्या विनयच्या चुकीमुळे. सरकारसुद्धा आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतो. आप्पा रागाने ओरडून म्हणतात की जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. तुम्ही अहो माझ्या विनयला तुम्ही मारला आहे, माझ्या काळजाचा तुकडा माझ्यापासून तुम्ही हिरावून घेतला आहे, पाप केलं आहे तुम्ही. साहेबराव म्हणतात की आम्ही कधी चूक करत नाही, आम्ही जे करतो ते बरोबरच करतो. कळशीतल्या पोराने हिंमत केली होती आमच्या साखरगावच्या पोरीवर प्रेम करायची. अरे लायकी आहे का तुमची? तेव्हा आप्पा ओरडून म्हणतात की मापात राहा साहेबराव. हे सगळं बघून सरकार मनातच विचार करू लागतो की देवा, अरे काय वाढून ठेवलं आहेस माझ्यासमोर? स्वतःच्या आईबाप समोर असताना सुद्धा त्यांना भेटता येत नाही आहे मला. बापाचा एवढा अपमान होत असताना मला पुढे जाऊन काही बोलता येईना. आप्पा म्हणतात ते बरोबरच आहे, माझा पोरगा काही कामाचा नाही आहे. आणि असं म्हणून आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.